आणि मराठी माणसाचं नातं अजोड आहे। चाळीत राहणाऱ्या सामान्य माणसांची वृत्ती मिश्किल, खोडकर आणि प्रसंगी गमतीदार असते। चाळीच्या या स्वभावावर बेतलेली बटाट्याची चाळ, ससा आणि कासव, चाळ नावाची वाचाळ वस्ती अशी अनेक खुमासदार नाटकं रंगमंचावर गाजली। चाळीच्या मिश्किल जगण्याचं चित्रण करणारा असंच एक धमाल विनोदी नाटक म्हणजे श्री महाकाली चित्र मुंबई निर्मित नेता आला रे। चाळीतील आणि चाळीबाहेरील राजकारण आणि त्यासाठी राजकारण्यांनी केलेला चाळकऱ्यांचा वापर अतिशय गमतीशीर पद्धतीने या नाटकात दाखवण्यात आलाय। संकेत कारंडे, मंगेश चव्हाण, महेश सावंत, विनया तळेकर, मीना डोंगरे, कधीर शेख यांनी या नाटकातील चाळकरी आपल्या धमाल अभिनयाने रंगवले। या नाटकाद्वारे रमेश वारंग लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन अशा तिहेरी भूमिकेत आपल्याला दिसणार आहे। नेताला रे या नाटकाचं कथानक म्हणजे मुख्य म्हणजे नेत्याला जी कामं केली पाहिजेत ती नेता करताना दिसत नाहीये। महत्त्वाचं म्हणजे मला नेताला याच्यातून एक सांगायचं आहे, मनापासून ही कथा अख्ख्या मराठी माणसाच्या मनातली आहे जी मी ओटावर आणण्याचा प्रयत्न केला आहे। प्रत्येक मराठी माणसालाच वाटतं हे जी कथानक आहे ते झालं पाहिजे सत्यामध्ये, आणि ते मी नाटकाच्या माध्यमातून कथेमध्ये उतरवलं आहे आणि कलाकारांच्या माध्यमातून रंगमंचावर त्याने रंगवण्याचा प्रयत्न केला आहे। बबन तांबे या सर्वसामान्य घरातल्या एका तरुणाची भूमिका करतोय, जो अतिशय साधा आहे। तो बावळट नाहीये, पण अतिशय साधा आहे आणि त्याला राजकारणाची आवड आहे, पण नेमकं राजकारण काय असतं हे त्याला माहीत नाहीये। आणि जेव्हा तो निवडणुकीसाठी उभा राहतो तेव्हा त्याला खरं राजकारण कळतं आणि त्यानंतर ज्या घटना घडतात ते या नाटकात रमेशने अतिशय उत्तमरित्या मांडलेले आहेत। नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, चाळ म्हटलं की बेवडा आला। माझी भूमिका एक बेवड्याची भूमिका आहे, अतिशय रंगत जाते। छोटीशी म्हणजे छोट्या छोट्या एंट्री आहेत, पण त्या सगळ्यांना अशा भावणाऱ्या एंट्री आहेत। सगळ्यांचं काम चांगलं आहे, आमचं सगळं टीमवर्क चांगलं आहे। या नाटकात पाटलाची भूमिका करतोय। या भूमिकेविषयी सांगायचं झालंच तर हा पाटील जो हा नेता आहे, हा लोकसभा विधानसभा या दोन वेळेलाही सपशेल आपटलेला आहे, तरी तो पुन्हा नव्या उरुमीने
महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात आपल्या चाळकऱ्यांचाही सपोर्ट घेतोय, लोकांचाही सपोर्ट घेतोय आणि अशा परिस्थितीत बबनही त्याच्या विरोधात उभा राहतोय आणि दोघांचा क्लॅश होऊन दोघेही शेवटी आपटतात. अरे फुकट खाओ. अरे हीच का तुमची नियत? आणि तो रे बापड्या. अरे तुझा बच्चा माझा. अरे मी तुला समजून शिकवलं, राजकारणाचे धडे दिले आणि गुरुची विद्या गुरुलाच दिली सोय. आणि केली जाऊ माझी शिकवदारी. तत्काळ बोलायचं नाही. अरे सांग, पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून तिकीट मिळालं मला. जो मेसेज आहे, दोन मराठी माणसांच्या भांडणामध्ये तिसरा व्यक्ती फायदा घेतो, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मनोमनी प्रयत्न आहे आणि तो आम्ही यशस्वी करू. माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. तर हो पुढे, बघू कोण काय करतोय. चाळीतल्या शहाणांची ही राजकारणी कॉमेडी म्हणजे हास्यस्फोटाची मेजवानी आहे. नवीन आणि तरुण कलाकारांच्या या टीमच्या प्रयत्नाला दाद द्यायला काहीच हरकत नाही.